नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत, एकनाथजी शिंदे यांची तब्येत वारंवार का बिघडते आणि त्यांना सारखं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट का व्हावं लागतं आणि त्याच्या मागचं खरं कारण काय हे आपण बघायचं आहे. त्यांच्या राशी कुंडलीचा अभ्यास करायचा आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न, काही शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. 9822119472 हा फोन नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचे प्रश्न, तुमची कुंडली, जन्मवय, जन्मतारीख पाठवायची आहे आणि ते पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला त्या कुंडलीचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला नक्कीच तुम्हाला घर बसल्या मार्गदर्शन करू. म्हणजेच तुमचा वेळ, पैसा, इंधन म्हणजे सगळ्याच गोष्टी वाचणार आहेत. घर बसल्या तुम्हाला आपलं मार्गदर्शन मिळणार आहे. वळूया आपल्या विषयाकडे. त्यांचा जन्म झाला 9 फेब्रुवारी 1964 साली. वार होता रविवार. या ठिकाणी राशी कुंडली मांडलेली आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी राशी कुंडलीमध्ये धनुरास आहे. याचा अर्थ त्यांची रास आहे धनु आणि दिवसभर मूळ नक्षत्र होते तेव्हा 9 फेब्रुवारी 1964 साली. याचा अर्थ असा आहे त्यांची रास धनु आहे आणि मूळ नक्षत्र आहे, हे 100% खरं आहे. कुंडलीचा आपण जर अभ्यास करायला गेलो तर चंद्र आणि केतू हे धनु राशीमध्ये आहेत आणि मिथुन राशीमध्ये राहू आहे. आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री राहिले, सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि चंद्र आणि केतू यांचा योग असणे याचा अर्थ काय असा आहे की तुम्हाला अधिकार मिळतात, परंतु ते अधिकार पुन्हा निघून जाण्याची भीती मात्र मनामध्ये, मानसिक भीती मात्र ही मनामध्ये जास्त असते. म्हणजे ही मानसिक भीती ही थोडी एक असण्याचं कारण आहे, कारण जे आपल्याला पद मिळालेलं आहे ते कायमस्वरूपी राहणार आहे किंवा नाही ही थोडीशी भीती माझ्या दृष्टिकोनातून असू शकते. त्यानंतर मकर राशीमध्ये मंगळ, बुध आणि रवी आहे. मकर राशीतला मंगळ हा उच्चेचा असतो हे आपल्याला माहिती आहे. असे असणारी व्यक्ती ही दिवस रात्र समाजसेवेसाठी किंवा काबाड कष्ट करून यश मिळवणारी अशी असते. परंतु त्याच्याबरोबर रवी सुद्धा आहे. म्हणजे मकर राशीमध्ये रवी असल्यामुळे तब्येतीचा हा थोडासा नाजूक भाग या ठिकाणी होऊ शकतो, कारण रवी हा कुंडलीतला आत्मा आहे आणि तो शनी सारख्या राशीमध्ये आहे. मकर राशीमध्ये असल्यामुळे तब्येतीचे त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतात आणि याचं कारणच हे आहे की सकाळ म्हणजे दिवस रात्र दगदग करणे हे त्याच्या मागचं कारण आहे आणि मकर राशीतला मंगळ आणि मकर राशीतला रवी हे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण या ठिकाणी आहे. आता कुंभ राशीमध्ये शनी हा चांगला आहे कुंडलीमध्ये आणि हा जो राहू आहे सध्या गोचरीने शनी आणि राहू हे एकत्र त्यांच्या कुंडलीमध्ये आहेत आणि त्यामुळे तब्येतीचा, श्वसनाचा त्रास वगैरे अशा गोष्टी त्यांना जास्त भेडसावण्याची शक्यता या काळामध्ये जास्त असणार आहे. बाकीच्या आपण कुंडलीचा अभ्यास हा आपण नेहमी केलेला आहे. त्यांच्या कुंडलीचा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अनेक वेळेला आपण केलेला आहे. परंतु सध्याच त्यांना ॲडमिट केल्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे आणि त्यामुळे मी हा विषय मांडलेला आहे. थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतं की त्यांची तब्येत बिघडण्यामागं काय कारण आहे हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये सुचवायला हरकत नाही. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण नक्कीच विसरू नका, कारण बरेच जण नुसते व्हिडिओ बघतात, माहिती घेतात आणि सोडून देतात. असं करू नका. आपले नवीन अपडेट तुम्हाला येत राहतील, त्यामुळे सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि लाईक सुद्धा करा. नमस्कार.